नमस्कार. सार्थश्री दासबोध, दशक चौथा, समास 10वा, मुक्ती चतुष्टय. मोक्षयती दुःखम अनेन इति मुक्ती. सर्व प्रकारच्या दुःखापासून, बंधनापासून, वासनांपासून आणि अज्ञानापासून सुटण्याची मोकळे होण्याची जी अवस्था, तिला मुक्ती म्हणतात. मुक्ती, कैवल्य, मोक्ष, निर्वाण, अपवर्ग, अमृत, निश्रेयस हे शब्द पुष्कळसे समानार्थक आहेत. तरी पण भारतीय दर्शनांमध्ये मुक्तीच्या कल्पना एकसारख्या नाहीत. उदाहरणार्थ, उपनिषदांमध्ये अमृत तत्वाची प्राप्ती ही कल्पना वारंवार मांडली आहे. बौद्ध आचार्यांनी निर्वाण कल्पनेचा पुरस्कार केला आहे, तर सांख्य आणि योग्य दर्शनकारांनी कैवल्य हे मोक्षाचे स्वरूप सांगितले आहे. न्याय दर्शन मोक्षाला अपवर्ग म्हणते, तर मीमांसक प्रपंच संबंध विलयो मोक्ष असे प्रतिपादन करतात. अद्वैत वेदांताचे सांगणे असे की अविद्या समयो मोक्ष साच बंध उदाहृत, म्हणजे अविद्येच्या किंवा अज्ञानाच्या बंधनातून मोकळे होणे, सुटणे याचे नाव मोक्ष होय. भक्तरूप जीवात्म्याने भगवत स्वरूप परमात्म्याशी तादात्म्य अनुभवणे हे मुक्तीचे प्रधान लक्षण समजावे. श्री समर्थ अद्वैत वेदांती आहेत, म्हणून त्यांना मुक्तीची वरील व्याख्या मान्य आहे. मुक्त अवस्था म्हणजे पूर्ण ज्ञान अवस्था होय. आपले स्वस्वरूप ज्ञानमय आहे, कारण तेथे अज्ञानाचा लवलेश नाही. ज्ञान अविनाशी आहे, त्याला जन्ममरण नाही, म्हणजे त्याला उदयास्त नाही. ज्ञान अनंत आहे, अनादि आहे, स्वतंत्र आहे. देश, काल व वस्तू यांनी ज्ञान आवरले जात नाही. ज्ञान स्वयंप्रकाश आहे, स्वतः सिद्ध आहे, स्वसंवेद्य आहे. ज्ञान परमात्मा स्वरूप आहे. असे ज्ञान ज्याच्या हृदयामध्ये विलसते, तो सर्व प्रकारच्या बंधनातून मोकळा असतो. हे काय सांगायला हवे. काही वेदांती मुक्तीचे 4 प्रकार मानतात. पहिला प्रकार सलोकता. भगवंताचे भक्त ज्या लोकांमध्ये वास्तव्य करतात व जेथे भगवंताचे सगुण दर्शन सतत होते, त्यास सलोकता मुक्ती म्हणतात. दुसरा प्रकार समीपता. पशु, पक्षी, अलंकार, माळा वगैरे रूपाने भगवंताच्या जवळ राहण्याची संधी मिळणे, यास समीपता मुक्ती म्हणतात. तिसरा प्रकार स्वरूपता. भगवंताच्या चिंतनाने भगवंतासारखे रूप होऊन त्याच्या पार्षदांमध्ये म्हणजे निकटच्या सेवकांमध्ये स्थान मिळणे, हे स्वरूपता मुक्ती होय. चौथा प्रकार सायुज्यता. उपासना करता करता अभिमान संपूर्णपणे गलित होऊन भगवंताशी तदाकार होऊन जाणे, ही सायुज्य मुक्ती होय. श्री समर्थांनी याच मुक्तीला खरी मुक्ती मानलेली असून तत्वज्ञान दृष्ट्या तेच तर्कशुद्ध आहे. भक्तीचा संपूर्ण उत्कर्ष होण्यास अद्वैत सिद्धांत सोडावा लागतो, हा एक मोठा गैरसमज आहे. निरतिशय प्रेम हा भक्तीचा प्राण असतो. प्रेमवस्तूशी संपूर्ण एकरूप होऊन जाणे हा प्रेमाचा परमोत्कर्ष समजतात. हे जर खरे, तर भगवंतावर प्रेम करता करता भक्त भगवत स्वरूप बनतो, स्वतः भगवंतच होतो असे म्हटले तर त्यात गैर काही नाही. शिवाय थोर भक्तांचा अनुभव देखील असाच आहे. म्हणून सायुज्य मुक्ती हीच सर्वश्रेष्ठ मुक्ती मानतात. भक्तीमध्ये मोठे माधुर्य आहे, यात शंका नाही, परंतु त्यास ज्ञानाची पार्श्वभूमी असल्याशिवाय या जगात भक्तीचे जितके कार्य व्हावयास हवे तितके होत नाही. हे ओळखून महाराष्ट्रीयन संतांनी बुद्धिप्रधान भक्ती मार्गाचा प्रसार केला. श्री समर्थांनी दासबोधामध्ये अशीच भूमिका घेतलेली असल्याने त्यांना अभिप्रेत असलेली भक्ती कधी अव्यवहारी तर अतिरेकी झाली नाही. समासाच्या 22 ओव्यांपर्यंत श्री समर्थांनी त्यांच्या काळी रूढ असलेल्या विश्वरचनेची कल्पना वापरली आहे. तिच्या आधाराने भूलोक व स्वर्गलोक यांचे वर्णन सांगून पहिल्या 3 मुक्तीचे स्वरूप स्पष्ट केले आहे. मुळात ब्रह्म अव्यक्त व आकाररहित आहे. तेथे ही व्यक्त व साकार सृष्टी वगैरे काही नसते व नव्हते. अशा त्या निरागस ब्रह्मामध्ये एक स्फुरण उद्भवले, तो अहंकार होय. त्यातून पंचभूतात्मक सृष्टी कशी निर्माण झाली याचा विचार ज्ञान दशकात म्हणजे 8व्या दशकात केला आहे. हे अहंकाराचे स्फुरण शक्तिरूप असते. त्यातून तेज प्रकटते व त्या तेजाच्या आधाराने जिकडे तिकडे पाणीच पाणी भरून गेले. त्या पाण्याचा आधार घेऊन शेषाने आपल्या मस्तकावर पृथ्वी उचलून धरली. 56 कोटी योजने इतका पृथ्वीचा विस्तार आहे. तिच्या भोवती 7 सागरांचा वेढा आहे. मध्ये मोठा प्रचंड मेरू पर्वत आहे. 8 दिशा पालकांचा समूह हे सगळे अंतर वेढून संरक्षण करतो. तो प्रचंड मेरू सोन्याचा आहे. पृथ्वीला तोच आधार देतो. 84,000 योजने त्याची रुंदी आहे. त्याची उंची मोजणे शक्य नाही. तो भूमीत 16,000 योजने आत गेलेला आहे. रक्षणासाठी त्याच्या भोवती लोकालोक पर्वताचा वेढा आहे. त्याच्या पलीकडे हिमालय आहे. तेथे सगळेच पांडव गळून पडले. फक्त धर्म आणि यमदेव दोघेच पुढे गेले. हिमालयातून जायला वाट नाही, कारण वाटेमध्ये प्रचंड सर्प पसरलेले आहेत. बर्फाच्या थंडपणाने आराम भोगणारे ते सर्प पर्वतासारखे दिसतात.
त्याच्या पलीकडे टोकाला बद्रिकाश्रम व बद्रीनारायण आहेत. मोठे मोठे तपस्वी मोक्ष पावण्यास देह ठेवण्यासाठी तेथे जातात. त्याच्या अलीकडे बद्री केदार आहे. लहान थोर सगळे ते पाहून येतात. असा हा मेरू पर्वताचा सगळा विस्तार आहे. त्या मेरू पर्वताच्या पठारावर किंवा सपाटीवर वाकड्या तिकड्या दिशांना 3 शिखरे आहेत. ब्रह्मा, विष्णू व महेश आपल्या परिवारासकट तेथे राहतात. ज्यावर ब्रह्मा राहतो ते शिखर साधे दगडाचे आहे. विष्णू राहतो ते शिखर पाचूचे आहे आणि शंकर राहतो ते शिखर स्फटिकाचे आहे. त्याला कैलास म्हणतात. विष्णूच्या शिखराचे नाव आहे वैकुंठ. ब्रह्मदेवाच्या शिखराचे नाव आहे सत्यलोक. त्याच्या खाली अमरावती नावाचे इंद्राचे स्थान आहे. तेथे गण, गंधर्व, लोकपाळ सगळे 33 कोटी देव राहतात. सप्तवर्ग व सप्तपाताल असे 2 लोक मेरू पर्वतावर असलेले आहेत. तेथे कामधेनूंचे मोठे कळप आहेत. कल्पवृक्षांची असंख्य जंगले आहेत. जागोजागी अमृताने भरलेली सरोवरे उचंबळत असतात. तेथे खूप चिंतामणी आहेत. हिराच्या व परिसाच्या खाणी आहेत. तेथील जमीन सोन्याची असल्याने सारखी लखलख करते. तेथे नवरत्नांची पाषाणशिला आहेत. त्यांची अतिशय सुंदर प्रभा आजूबाजूला फाकते. तेथे सदा सर्व काळ हर्ष व आनंद भरलेला असतो. ज्या ठिकाणी जेवण अमृताचे असते त्या ठिकाणी जेवण अमृताचे असते. दिव्य सुवास असलेली दिव्य फुले असतात. अप्सरांपैकी अष्टनायिका व गंधर्व यांचे गायन सारखे चालू असते. तेथे तारुण्य कधीच कमी होत नाही. कुणाला रोग व्याधी कधी होत नाही. कुणाला म्हातारपण आणि मरण कधीच येत नाही. तेथे एकापेक्षा एक सुंदर असतात. एकापेक्षा एक चतुर असतात. तसेच ज्यांच्या धैर्याला, औदार्याला आणि शौर्याला काही सीमा नाही असे लोक असतात. तेथील देह दिव्य प्रकाशमय असतात. तेथील रूप विजेप्रमाणे लखलखणारे असते. यश, कीर्ती आणि प्रताप यांना तेथे काही मर्यादा नसते. ते स्वर्ग भुवन असे आहे. सगळ्या देवांचे ते राहण्याचे ठिकाण आहे. त्या स्थळाचा महिमा सांगावा तेवढा थोडाच होईल. प्रथम सलोकता मुक्ती सांगतात. या जगातील वास्तव्यात ज्या देवाची उपासना केलेली असते त्या देवांच्या लोकात मृत्यूनंतर राहायला मिळते. सलोकता मुक्तीचे लक्षण असे आहे. आता दुसऱ्या व तिसऱ्या मुक्तीबद्दल, समीपता व स्वरूपता यांच्याबद्दल सांगतात. देवलोकात राहायला मिळणे या सलोकता म्हणतात. देवाच्या जवळ राहायला मिळणे या समीपता म्हणतात. ही दुसरी मुक्ती होय. देवाचे रूपच आपल्याला यावे ही स्वरूपता, तिसरी मुक्ती होय. उपासना करणाऱ्या जीवाला देवाचे स्वरूप जरी प्राप्त झाले तरी श्रीवत्स, कौत्सुभ आणि लक्ष्मी या गोष्टी त्याला मिळत नाहीत. स्वरूपता मुक्तीचे लक्षण असे आहे. या 3 मुक्ती साधलेले जीव पुण्यवान खरे. त्यांचे वास्तव्य स्वर्ग लोकात असते हे देखील खरे. परंतु जेव्हा त्यांचा पुण्यक्षय होतो तेव्हा त्यांना स्वर्गातून खाली यावे लागते. जोपर्यंत पुण्यसंचय असतो तोपर्यंत स्वर्गात राहून तेथील सुखे भोगता येतात. पण पुण्याई संपली की देव जीवाला खाली ढकलून देतात. देव मात्र आपण कायम तेथेच राहतात. या कारणासाठी 3ही मुक्ती नाशवंत आहेत. सायुज्य मुक्ती मात्र शाश्वत आहे, कायम टिकणारी आहे. तिचे वर्णन करतो, ते लक्ष देऊन ऐका. या मुक्तीचा भावार्थ असा की जोपर्यंत उपासना मायेच्या किंवा व्यक्ताच्या किंवा दृश्याच्या कक्षेत वावरते तोपर्यंत जीवाची वाढ होत राहिली तरी त्यास आत्मसाक्षात्कार होत नाही. सलोकतेच्या अवस्थेमध्ये जीव भगवंताच्या स्मरणात व वातावरणात राहतो. समीपतेच्या अवस्थेमध्ये तो भगवंताच्या सान्निध्यात व सहवासात राहतो. स्वरूपतेच्या अवस्थेमध्ये तो आतबाहेर भगवंताने भरून जातो. भगवंतावरील प्रेमाच्या या 3 चढत्या अवस्था आहेत. परंतु त्याच्या पलीकडे जाऊनच परमात्म स्वरूपात विलीन व्हावे लागते. सगुणातून निर्गुणात जायला हवे. देहबुद्धीतून देहबुद्धीत गेल्यावर तेथे न थांबता पलीकडील आत्मबुद्धीत जाणे अवश्य असते. कल्पांताच्या वेळी हे विश्व नाश पावते. पर्वतासकट पृथ्वी जळून जाते. त्यावेळी सगळे देव नाहीसे होतात. मग त्या संहारामध्ये पहिल्या 3 मुक्ती कशा टिकणार? त्यावेळी निर्गुण परमात्म स्वरूप जसे आहे तसेच निश्चल राहते. त्या निर्गुणाची भक्ती देखील तशीच निश्चल राहते. सायुज्य मुक्ती ही अशी आहे. निर्गुण परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी अनन्यपणे विलीन झाले की सायुज्य मुक्ती मिळते. सस्वरूपात समरस होणे हीच निर्गुण भक्ती व हीच सायुज्यता समजावी. सगुण नाशवंत म्हणून सगुण भक्ती नाशवंत असते. निर्गुण शाश्वत म्हणून निर्गुण भक्ती कायम टिकते. सद्गुरू केल्याने हे सगळे स्पष्टपणे समजते. मूळ परमात्म स्वरूपाला नामरूप नाही. भक्त ज्यावेळी उपास्य देवतेला भजतो त्यावेळी त्याच्या पुढे असणारे देवतेचे नामरूप मानवी कल्पनेतून निर्माण झालेले तेच असते. प्रेमाची जोपासना करून त्या रूपाशी तदाकार होणे ही मानवतेची परिसीमा आहे, यात शंका नाही. परंतु तेथे सलकालाच्या मर्यादा असतातच. त्या ओलांडून पलीकडे गेल्याशिवाय अनंतामध्ये झेप घेता येत नाही. मानवता मागे टाकून अनंतात नाहीसे झाल्या वाचून परमात्म स्वरूपाचा साक्षात्कार होत नाही.
म्हणून सगुण भक्ती व निर्गुण भक्ती असा भेद करून श्री समर्थांनी निर्गुण भक्तीला परमोच्च स्थान दिले. निर्गुण भक्तीच्या पायरीला पोहोचलेला भक्त सगुण भक्तीचा उच्छेद कधीच करीत नाही. फक्त सगुणाच्या प्रेमाचा रस घेताना त्याच्या मनात भ्रमाचा लेश देखील नसतो. किंबहुना सगुणाची त्याला इतकी सवय झालेली असते की भक्त सम्राट श्री तुकोबाराय सांगतात, अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण सेवा तुझी. असो, भक्तीचे हे रहस्य गळी उतरण्यास श्री सद्गुरूंचा सहवास अवश्य असतो. समास 10वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.